वर्ध्यात भाजपला मोठा धक्का बसलाय। वर्ध्याचे अभुदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। अभुदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। वर्धा विधानसभा उमेदवारीकरता अर्ज सादर केल्याची देखील माहिती आहे। विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अभुदय मेघे यांचा जनसंपर्क आहे। मेघे वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष देखील आहेत। मेघे यांच्या प्रवेशानंतर आता काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। भाजपचे अभुदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे वर्ध्यात आता हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। वर्ध्यात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभुदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे वर्ध्यामध्ये आता हा भाजपसाठी मोठा फटका मानला जातोय। विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अभुदय मेघे यांचा दांडगा जनसंपर्क आहे। ते वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष देखील आहेत। त्यामुळे मेघे यांच्या प्रवेशानंतर आता काँग्रेसमध्ये देखील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। वर्ध्यात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मिलिंद हांडे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। मिलिंद, आपण पाहतोय की माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभुदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, काय अधिकची माहिती? नक्कीच अतिशय म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक खळबळ राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे आणि त्यामुळे एकंदरीत डॉक्टर अभुदय मेघे जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेल्या 2 ते 3 वर्षापासून काम करीत होते। ते भाजपमध्ये देखील होते। त्यानंतर लोकसभेच्या प्रचारामध्ये ते भाजपच्या काही स्टेजवर आढळून देखील आले होते प्रचारादरम्यान। मात्र एकाएकी काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळावी त्यासाठी ते उमेदवारी अर्ज म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटण्यासाठी ते गेले होते। मात्र त्यांनी आपला खुद्द प्रवेश या ठिकाणी करून घेतलेला आहे। सोबतच त्यांची पत्नी देखील त्या काँग्रेसच्या फोटोमध्ये दिसून येते। मात्र या संपूर्ण पक्ष प्रवेशानं वर्धा जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आहे। मात्र अभुदय मेघे हे माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे पुतणे आहेत। ते संपूर्ण या ठिकाणी पुतणे असल्यामुळे भाजपला एक वर्ध्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मोठं खिंडार पडल्याची चर्चा सुरू झालेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय की त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभुदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आता वर्ध्यात भाजपसाठी हा मोठा फटका मानला जातोय।